16 वर्षापूर्वी माझं पेमेंट हे 550 रुपये होतं. काही वेळा तो माझ्या आईची भूमिका बजावतो, वडिलांची भूमिका बजावतो. सो तेव्हापासून त्याचं ते होतं आणि तो पॅशनेट खूप होता त्याच्या कामाच्या बाबतीत. असा जॉब आहे ना, मी एका पॉइंटला मला असं वाटलं की आता ना मला ह्या दोन्ही गोष्टी नाही होत आहेत, कारण त्या दरम्यान ना मला चांगले चांगले शोज यायला लागले आणि ह्याच्यामुळे उलट मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला अशी फॅमिली मिळाली आहे. सुरुवातीच्या काळात होतं ना, तुला काय सांगू, तिने माझ्या अकाउंटमध्ये 95 रुपये बघितलेले आहेत. पण मला खूप ऑकवर्ड वाटतं की एक सेलिब्रिटी येऊन माझ्या घरात जेवण बनवेल किंवा काही. महाराष्ट्रात असं कोणतंही गाव नाही जिथे अमीर हडकरांचं नाव नाही. हे काय नाव होतं? प्रेम म्हणजे प्रेम असतं 2.5 अक्षरांचं नाव, प्रेम असतो श्वास ज्यांचा त्या वेड्यांचा गाव. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. गुढीपाडवा आहे, तुम्हा सर्वांनाच खूप शुभेच्छा. बरं, यावेळेस एक मस्त सेलिब्रिटी कपल घेऊन आले आणि त्यांचं नाव आहे अमीर हडकर आणि वर्षा हडकर. कसे आहात? मज्जेत. बरं, गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. तुलाही खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडवा आहे, यावेळेस बायकोचे किती लाड करणार आहे या गुढीपाडव्याला? अगं खूप वर्ष मी लाडच करतोय बायकोचे. तू बघ, तू सोशल मीडिया ओपन कर आणि तुला कळेल, तिथे खूप मज्जा चालू आहे तिची. हो, ते मी पाहिलंय. त्यामुळे लाड होतात. पण ही लव्ह स्टोरी मला जाणून घ्यायची की ही ओळख कशी झाली आणि कोण बोलणार आहे? म्हणजे अमीरच बोलतील. तिला बोलू दे ना, ती खूप बोलते. हो, मला व्हॉट्सअपवर मेसेज केलेला, प्लीज मला प्रश्न सांग, नाही तर मी खूप बोलते. मग तू आता कळेल तुला किती ठेवायचे आणि किती काढायचे. नाही, ठेवणार मी सगळं. हो ना. लव्ह स्टोरी काय? असा एक इव्हेंट होता आमचा एका संस्थेचा. मी एका संस्थेसाठी काम करत होती. त्या संस्थेच्या इव्हेंटच्या वेळी माझी अमीरशी ओळख झाली. तर त्याच्यानंतर आमची बरीच वर्ष फ्रेंडशिप होती आणि अशी एकदम हेल्दी फ्रेंडशिप होती, छानपैकी. आणि त्याच्यानंतर असं झालं की माझ्या घरी लग्नाच्या वगैरे गोष्टी चालू झालेल्या. तर त्या दरम्यान मी ह्याला सांगितलं, अरे असं असं माझ्या लग्नाचं वगैरे ठरतंय. तो म्हणे, अरे तू कसं काय लग्न करू शकतेस? मी म्हटलं, का लग्न करायला? माझं तुला मी म्हटलेलं ना की माझं म्हणजे घरी बघणार आहेत वगैरे असं. नाही नाही, मला तुझ्याशी लग्न करायचंय. तर मी म्हटलं, अरे असं नाही होऊ शकत ना, मी घरी काय सांगणार? माझ्या घरात ऑलरेडी सगळं फिक्स झालं होतं आणि सगळं. तर त्याच्यानंतर मी म्हटलं की मग आम्ही बऱ्याच दिवस फ्रेंड्समध्ये असे फ्रेंडशिपमध्ये होतो, तरीही म्हणजे कनेक्टेड होतो. माझ्याही घरी गोष्टी चालूच होत्या, उलाढाली त्या सगळ्या लग्नाबाबतीतल्या. आणि माझं लग्न ठरल्यानंतर मला त्याच्याबद्दल खूप असं अट्रॅक्शन म्हणा, प्रेम म्हणा, त्याच्याबद्दल असणारी म्हणजे एक ओढ जाणवायला लागली. आणि मग ते सगळं ठरलं. तिला असं वाटलं की आता मी लग्न तर ठरलंय आणि हा जो मुलगा आहे, आणि त्यानंतर तिला असं वाटलं नाही, मग हा बरा आहे मग जो आपल्याला एवढी वर्ष ओळखतो. नाही, पण लग्न ठरेपर्यंत, सॉरी मी इंटरप्ट करते, काहीच नाही, अजिबात नाही. माझ्याकडून तरी काहीच नव्हतं. मी तिला एकदा विचारलं होतं, मला आजही आठवतं. मी तुला सांगतो की ना, मला अशी की जेव्हा माझं लग्नाचं असं ठरलं की बाबा मला कळलं की हिचं लग्न होतं, तेव्हा इन बिटवीन माझी आई पण मला म्हणाली होती की अरे जर या क्षेत्रात, म्हणजे आज आमच्या लग्नाला 16 वर्ष पूर्ण झाली, 2006चं आमचं लग्न. माझी आई म्हणाली की तू रात्री 2ला येणं, कारण पूर्वी ना असं हे 10चे वगैरे परमिशन नसायचे. पूर्वी शो चालू व्हायचे 10 वाजता, हे संपायचे 2 वाजता. मग मी रात्री 2:30-3ला घरी येणं, हे सगळं एका नॉर्मल मुलीला आम्ही कसं समजवणार की आमचा मुलगा रात्रभर फिरत असतो आणि मग स्टुडिओ वर्क करत असतो. स्टुडिओ वर्क म्हणजे काय माहीतच नाही. तर त्यामुळे तू ना, तुझ्यासाठी मला वर्षाच बरी वाटते की जी तुला ओळखते. बेसिकली तुझं शेड्यूल तिला माहितीये, तुझं क्षेत्र माहितीये, हे कसं असेल ते. आणि तेव्हा ना मी म्हणजे अगदी तुला सांगायचं ना, तर 16 वर्षापूर्वी माझं पेमेंट हे 550 रुपये होतं. 550 रुपये पेमेंट. आणि ही बँकेत कामाला होती तेव्हा, म्हणजे तफावत बघ. तर जेव्हा मी तिला पहिल्यांदा विचारलं होतं ना, अगं मग आपण लग्न करूया, तर तिनं असं 1 सेकंदाचा 1 मिलीसेकंद वगैरे ती म्हणाली नाही. नाही, डायरेक्ट आठवतं नाही म्हणाली होती की फर्स्ट इनिशियलीच मला. आणि मला असं वाटतं की ह्याचा इतका याचा मिश्किल स्वभाव असल्यामुळे हा असा मस्करीत म्हणत असेल की हा चल म्हणजे आपण लग्न करूया, मी तुझ्याशी लग्न करतो. म्हटलं, मला तुझ्यासारख्या माणसाशी लग्न नाही करायचंय. मित्र म्हणून तू ठीक आहेस, पण जसं याचं लाईफस्टाईल होतं किंवा जसं याचं बोलण्याची, तेव्हा तो जरा थोडा ॲरोगंट होता जरा बोलण्यामध्ये वगैरे. सो मी म्हटलं, मला असं नको, तू मित्र म्हणून ठीक आहे, तुला कधी असं आपण चहा कॉफीला भेटू वगैरे. त्यामुळे मी फटकन म्हटलं, चहा कॉफी माझ्या घरात कर ना.
अगदीच तर मी रोज त्यांना भेटायचं कशाला म्हटलं की- बाहेर मग. सो त्या म्हणजे ह्याच्यामध्ये माझं आधी हेच नव्हतं आणि माझ्या घरीही तसं इंटरकास्टला वगैरे अलाउड नव्हतं. मी फर्स्ट चाइल्ड असल्यामुळे घरामध्ये Okay. हा, माझ्या ते बरेच हो, रिस्ट्रिक्शन्स होते पूर्वी. करती हा. करती. आणि मी अर्निंगही होती त्याच्यामुळे मग आई वडिलांना तसं सांगणं की, आणि मला ऍक्च्युली ते फिलिंग नव्हतं त्याच्यामुळे मी ऑनेस्ट होती त्या बाबतीत. पण नंतर जेव्हा ह्याने असं अगदीच फोर्सफुली आणि सांगण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर हा मग आपण फक्त मैत्रीच ठेवूया, मग आपण मित्रमैत्रिणी म्हणून भेटूया असं म्हणतानंतरचा एक 6 महिन्याचा आमचा पिरियड गेला. त्या तिकडे माझ्या इकडे वेगळ्या गोष्टी घडत होत्या आणि इथे मी याला असं रेग्युलरली आमचं भेटणं व्हायचंच. शिवाजी पार्क आमचं ठरलेलं असायचं भेटायचे ठिकाण. मग जास्त मला भेटायला लागला, जास्त मला पिकअप करायला लागला ऑफिसला येऊन की चल आपण जाऊया, मला वेळ आहे आपण जाऊया राऊंड मारून, मग मी तुला घरी सोडेन. असं करता करता आमचं ते 6 महिन्याच्या ह्याच्यात मला ते फिलिंग जाणवलं आणि मग ते फिलिंग जाणवल्यानंतर त्या फिलिंगशी ऑनेस्ट राहण्यासाठी आमची सगळी तारतम्य बदलली. मग मी माझा तिकडे जो होणारा नवरा होता त्यालाही सांगितलं की असं असं आहे, तुला जेव्हा आपलं जेव्हा ठरलं तेव्हा माझ्या ह्या बाबतीत गोष्टी नव्हत्या, पण आता मला ते फिलिंग आहे आणि ते फिलिंग असताना पण मी तुझ्याशी लग्न करेन ही बरोबर गोष्ट नाहीये. म्हणजे तेवढी मी ऑनेस्ट होती आणि अपफ्रंटही होती समोरच्याशी. त्याच्यानंतर मग ते सगळे आमची चक्र फिरली. त्याच्यानंतर आम्हाला 1 वर्ष लागलं पूर्ण सगळं सेटल करायला, घरातली परमिशन आणि असं तसं. ते झाल्यानंतर मग मी लग्नाचा विचार. अरे गुढीपाडवा खास तुला मी सांगतो का, माझ्यासाठी गुढीपाडवा खास का, तिने मला सांगितलं की तुला माझ्या पप्पांकडे यावं लागेल भेटायला. स्ट्रिक्ट आहेत पप्पा? हो, स्ट्रिक्ट नाही आहेत, खूप स्ट्रिक्ट आहेत आणि प्रचंड. तर मी म्हणा हा मी येईन, त्यात काय. आणि गुढीपाडव्या दिवशी मी गेलो होतो. ओके. गुढीपाडवा माझ्या खास काय ना, मी तुला सांगतो की ह्या अगोदर ना ह्या प्रिपरेशनसाठी ना हिची लहान बहीण ती रूपा, तर तिने माझ्याबरोबर एक मीटिंग केली की पप्पा कसे आहेत आमचे, आणि ना तुला येऊन, ती तेव्हा मला अरे तुरे करायची, तर तुला येऊन ना मग असं बोलायला लागेल असं. मी बोललो बघ मी जसा आहे तसाच येणार. आणि मी गुढीपाडव्या दिवशी यांच्या घरी गेलो होतो. घरी गेलो, हिच्या पप्पांना फक्त माहिती होतं की एक मुलगा येणार आहे जो आम्ही बाहेर भेटतो, लग्न बिग्न नाही असं. स्वीट वगैरे घेऊन गेलो, बसलो. ह्यांचं घर कसं आहे तुला सांगू, हा हॉल आणि ह्या हॉलला लागून बेडरूम बॅक साईडला. म्हणजे त्या ना सगळे असे आई बहिणी असे त्या तिथून कान लावून भिंतीला की ह्यांचं काय चालू आहे असं. आणि मग मी हा नमस्कार मला म्हणाले. तर मला म्हणाले की तुम्ही काय करता, अहो जाऊ, तर तुम्ही काय करता, तर मी म्हटलं मी म्युझिशियन आहे. नाही मला कळलं नाही म्हणाले तुम्ही काय करता. म्हणजे मी म्हटलं हो मी वादक आहे म्हटलं, माझे शोज वगैरे चालू असतात, रेकॉर्डिंग्स असतात माझ्या. नाही तसं नाही, आता माझी मुलगी बँकेत आहे, तसं तुम्ही काय करता. म्हटलं तसं मी काय नाही करत, मी म्हटलं बँकेत जातो, फक्त जे शोचे पेमेंट येतात ते भरायला जातो, बाकी माझा बँकेची तसा संबंध नाही आहे. आणि बोललो वर्षाबद्दल सांगायचं झालं तर मी त्यांना स्ट्रेट फॉरवर्ड सांगितलं की आमचं प्रेम नाही आहे, पण आमच्यात एक बॉन्ड आहे चांगला, आम्ही चांगले मित्र आहोत आणि चांगले मित्र आहोत म्हणून आम्हाला असं वाटतं की आम्ही नवरा बायको होऊ शकतो चांगले. जर तुम्ही आत्ता सांगितलं की तुम्ही नका होऊ तर यापुढे आम्ही मित्रच राहू म्हटलं. पण तुम्हाला मी एक खात्री देतो की मेरे जैसा अच्छा नाही मिलेगा, असं बोललो होतो मी त्याला. माझी म्हणजे मी ना ठरवलं होतं काय फार तर काय करणार आहे, ह्यांच्याकडे मला शो तर मिळणार नाहीये की बाबा तुला मी शो मधून काढून टाकला म्हणून, असं नाही होणार ना. म्हटलं ठीक आहे रेल्वेतला माणूस हा मला काय करेल फार तर ते बघ रे, हा याला पास देऊ नका वगैरे, मी जातच नाही रेल्वेने म्हटलं. आणि मी बोललो वगैरे सगळं व्यवस्थित बोललो होती. आणि मग मी त्यांना सांगितलं की मुळात कसं असतं ना ग, ज्यांना ही लाईनच माहिती नाही, 16 वर्षापूर्वी जर आपलं क्षेत्र बघशील तर काय होतं. म्हणजे मला पण आठवतं की मेहंदीच्या पानावरच्या ज्या कॅसेट्स आल्या होत्या ना, त्या कॅसेट्स मी सेट केल्या होत्या 10-12 भाग, आणि त्यातून मी मराठी ऑर्केस्ट्रामध्ये आलो. माझे सर होते म्हणजे बाळ साठेंकडे मी शिकलो, तर त्यांच्या थ्रू मी माझा पहिला शो केला जयवंत कुलकर्णी. म्हणजे जयवंतजींबरोबर मी शो चालू केले. आणि ना मला हेही माहिती नव्हतं की जयवंत कुलकर्णी म्हणजे ही चाल तुरु तुरु ज्याने गायले ते. मला सर म्हणाले की आज आपल्याला अशा त्याची गाडी आहे, तू ही गाणी सेट कर. आणि मी गेलो जयवंत कुलकर्णींकडे. गेल्यानंतर ना कॉमेडी शो कसा असावा किंवा शो परफॉर्म कसा करावा ना, हे मी जयवंतजींकडे शिकलो. म्हणजे जयवंतजींची एक ना फार कमाल ताकद होती. म्हणजे ना चल र शिरपा देवाची किरपा गाता गाता ना तिथे थांबायचे मध्ये
आणि एक विनोद सांगायचे काहीतरी. तुम्हाला माहिती आहे काय झालं, आमच्या शेजारच्या बाई भेटल्या हो मला. तर त्या म्हणाल्या की माझ्या मिस्टरांना पकडलं हो पोलिसांनी. म्हटलं काय झालं, गाणं चालू आहे तिथे. आणि नाही हो, प्रॉब्लेम झाला, ते ना पैसे काढायला गेले बँकेत आणि त्यांना पकडलं. ते मला अहो आम्ही पण रोज जातो. नाही ते मला बँक बंद झाल्यानंतर आहे ना तेव्हा पैसे काढायला गेले. तर अशा त्यांच्याने एक खुमासदार एक स्टाईल होती जयवंतीची आणि एवढी मजा यायची ना. सो कॉमेडी किंवा तो जो हा आहे ना भाग, तो माझ्याकडे तिथूनच सुरू झाला. मग ते मला मजा यायची त्यांच्यावर शो करायला. त्या दरम्यान मी हा सगळा माझा हे चालू होतं. पण आता मी एका रेल्वेत अधिकारी आहे, त्या माणसाला कसं मी जयवंत कुलकर्णींबरोबर शो करतो आणि त्यांना विनोद कसा सांगू ना, बँकेतून पैसे काढतो, यांची मुलगी बँकेत कामाला. सो त्यांनी ना तेव्हा सांगितलं की मला की ठीक आहे कळवतो, आपण बघू. ओके. आणि मग गेल्यानंतर 2-3 दिवसांनी पण असं झालं की मी जेवणारच नाही, मी याच मुलाशी लग्न करेन. नाही नाही असं काहीच नाही. मी स्वतःही त्यांना तसंच सांगितलेलं की तुम्ही भेटा आधी, तुम्हाला कसा वाटतोय तो बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवा. त्याच्या हिशोबाने म्हटलं जर तुम्ही नाही म्हणालात तर ह्याच्या पुढे मी त्या दृष्टीने आम्ही दोघंही नाही. म्हणजे त्याचंही तसंच होतं. तो म्हणाला आपल्या घरातून जोपर्यंत आपल्याला परमिशन मिळत नाही तोपर्यंत आपण पुढे जायचं नाही ह्या गोष्टीसाठी, कारण घरच्यांचे आशीर्वाद हवे किंवा त्यांचा सपोर्ट हवा. तर त्याच्या आई त्याच्या फॅमिलीत तर त्याने बोलून घेतलेलं, फक्त माझ्याच फॅमिलीचा प्रश्न होता. मग तिथे त्याचं असंच होतं. तर मीही पप्पांना हेच सांगितलेलं की जर तुम्हाला पसंत असेल तरच आम्ही पुढे जाऊ. तर ते म्हणाले अच्छा ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी 1 महिना घेतला होता ही गुढीपाडव्याची मीटिंग व्हायला. बापरे, 1 महिना ते बोलले नाहीत माझ्याशी, ऐकून घेतलं त्यांनी फक्त. म्हणजे त्या दरम्यान कदाचित त्यांनी ना चौकशी पण केली. कारण मला आठवतंय मी ना त्या दरम्यान हे का गुरुकदम म्हणजे रेल्वेत ना बरेचसे आर्टिस्ट आहेत कामाला. रेल्वेत त्या काळी ना रेल्वेत खूप आर्टिस्ट आजही असतील, पण त्या काळी असं होतं ना की रेल्वेतली नोकरी हाच भाग इतका मोठा होता ना. आज तो कदाचित आम्हाला वाटत नाही किंवा आजपासून आपण जी पुढची पिढी बघते त्यांना तेवढं नोकरीमध्ये गंमत वाटत नाही. पण पूर्वी नोकरी असणं, 30 तारखेला सॅलरी होणं हे खूप मोठी गोष्ट होती. तर त्यांनी ना तेव्हा रेल्वेत काही चौकशी केली की अरे असं एक वादक आहे मुलगा, तू ओळखतो का. काय ना कधी कधी काही गोष्टी जुळून यायच्या असतात ना. त्यांनी ज्यांना विचारलं ते माझे खूप खास. अच्छा. गुरुकदम म्हणून. गुरुकदम म्हणजे अनिल मोहिलेंचे मेसेंजर. ओके. आणि त्यांच्याबरोबर मी शोज करायचो तेव्हा. आणि त्यांच्याचमुळे मी अनिल मोहिलेंकडे वाजवायला लागलो. मी भाईंबरोबर शो केले. तर तेव्हा त्यांनी सांगितलं ना की अरे चांगला मुलगा आहे, आत्ता आमच्याकडे भाईंकडे पण आलाय तो आणि मस्त आहे, म्हणजे बघ तू विचार करू शकतोस. तर ते ना घडायचं होतं. अगदी त्यांनी समज रेल्वेत अशा माणसाला विचारलं असतं कदाचित की तुम्हाला ओळखतच नाही तर ते जमलं नसतं. पण असा कोणता दिवस होता ज्या दिवशी सांगितलं जा वर्षा लग्न करू, असं कोणतं? नाही, हेच गुढीपाडव्याच्या आधीच त्यांनी मला सांगितलं की अच्छा आईनेच म्हणजे प्रपोज केलं तसं पप्पांना की पाडवा पण येतोय आणि आपल्याकडे सगळीकडेच गुढीपाडवा म्हणजे एकदम ऑस्पिशियस आहे, तर आपण बोलवूया का, भेटून घ्या, भेटून तर घेऊया आपण असं. म्हणाले ठीक आहे बोलवा, असं सांगितलं त्यांनी. मग बोलवलं, ह्याची भेट वगैरे झाली वगैरे असं. तर मी काय विचारलंच नाही त्याच्यात, मी आईलाच पुढे करत होती की तू विचारून सांग मला. मग नंतर 2 दिवसांनी आई म्हणाली की ठीक आहे पप्पा अग्री आहेत ह्या सगळ्या गोष्टींसाठी. आणि त्याच्यानंतर कोइन्सिडेंटली असं झालं की आमच्या जी आमची कॉम्प्लेक्स होतो, जे रेल्वे कॉलनी होती, तिथे ह्याचा परफॉर्मन्स होता. अरे वा. म्हणजे अगदीच आठवड्याभराचाच डिफरन्स होता आणि त्याचा परफॉर्मन्स होता. तेव्हा मग ते स्वतः बघायला होते तो परफॉर्मन्स. म्हणजे त्यांनी ह्याच्या आधी काही शो हा प्रकारच नाही, नाटक वगैरे ह्याच्याशी त्यांचा लांब पर्यंत काही संबंध नाहीये. ओके. सो मग त्यांनी तेव्हा परफॉर्मन्स बघितल्यानंतर ही फील्स लाईक की अरे हा म्हणजे एकदम मुलगा एकदम हे आहे, म्हणजे कमिटेड आहे सगळ्या बाबतीत वगैरे, किंवा ह्याला नॉलेज आहे ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत. मग तेव्हा त्यांनी होकार दिला. मग त्याच्यानंतर आतापर्यंत म्हणजे हा मोठा मुलगा आहे आता. आणि सगळ्या गोष्टीचे कॉल झाला जातात पहिल्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत. कधी कधी तुला आला असं म्हणजे माझं असं तुला का पप्पांनी फोन केला. आत्ताची गोष्ट सांगतो, रिसेंट आता ते ना त्यांना शिफ्ट व्हायचं होतं. तर त्या शिफ्टिंगच्या दरम्यान कुठे व्हायचं ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग त्यांनी हे केलं आणि मला सांगितलं की मी जुईनगरमध्ये शिफ्ट होतोय, तर तुम्हाला कसं वाटतं. तर मी म्हटलं आहे चांगला एरिया आहे, मस्त आहे. नाही पण तुम्ही 1 दिवस चला माझ्याबरोबर. तर मी म्हटलं हां ठीक आहे. आम्ही आलो, बघून वगैरे आलो. म्हणाली मला नाही बोलले अजून ते मला एवढं माहिती आहे की शिफ्ट व्हायचा त्यांचा प्लॅन आहे. म्हणजे आम्ही बघून आलो रूम. पण त्यांचं ते असतं की एकदा आमिरने बघितलं ना मग ओके सगळं.
मग ते मला ते सांगतील ते ईस्ट वेस्ट बघा, मग ते सगळं. कारण थोडंसं ना माझा तो अभ्यास असा नाही, नेटवरनच मी जे काय केले, पण माझी तर सवय आहे की मी ते बघतो की ईस्ट वेस्ट असेल तर चांगलं, नॉर्थ वेस्ट काय असतं, नॉर्थ वेस्ट. म्हणजे हिचा आता भाऊ आहे तो पण मला फोन करून अजित तू कपाट कुठे ठेवू पप्पा विचारताय. अरे मी बोललो एवढं नाही माझं बोललो नॉलेज की तू सगळं विचारतील. पण मला नाही खरंच एक खूप जेन्युइन प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा पगार 500 रुपये होता 17 वर्षांपूर्वी, तेव्हा तुमचा पगार काही हजारात असेल, राईट, एक काहीतरी 1000 असेल आकडा. त्यावेळी अशा मुलाला हो म्हणणं ज्याचा पगार 500. तुला सांगतो मी त्या अगोदर हा 500चा जो आधीचा प्रवास आहे ना, तो माझाही काही हजारात होता. मी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेसाठी रिकव्हरी करायचो. ओके. हां, रिकव्हरीचा जॉब होता माझा आणि मला तेव्हा 7,500-8,000 रुपये सॅलरी आणि प्लस ना आम्हाला, तुला आता माहिती नसेल पण ना त्याच्यावर एक इन्सेंटिव्ह मिळतात, 10%, 8% असे इन्सेंटिव्ह मिळायचे. मग आम्ही जेवढी रिकव्हरी करू ना त्यावर. असा जॉब आहे ना, मी एका पॉईंटला मला असं वाटलं की आता ना मला ह्या दोन्ही गोष्टी नाही होत आहेत. कारण त्या दरम्यान ना मला चांगले चांगले शोज यायला लागले. मग प्रत्येक वेळी मी बॉसला काय सांगणार ना की सर मुझे जाना है, मला शो होत आहे. तर मी एका पॉईंटला ठरवलं की आता ना आपण थांबूया. कारण का मला ना तेव्हा जगदीश खेबुडकरांचा शो ऑफर झाला होता, चित्रगंगा नावाचा, ज्यात नाना स्वतः बसायचे. मोठी अपॉर्च्युनिटी माझ्यासाठी. जो माणूस छोटे छोटे शो करतो त्यासाठी एवढा मोठा शो असणं. तर मग तेव्हा मी ठरवलं की मला माझा बॉस बोलला, अरे तू 15-16 हजार रुपये कमाता है 2006, तेरे को अच्छा आगे. बोला सर मैं ना थोड़ा ट्राई करता हूँ, 1 साल अगर कुछ नहीं हुआ ना मैं वापस आता, एक सीट मेरे लिए रखना. असं. तर त्या दरम्यान हिची माझी ओळख पण नव्हती जेव्हा मी स्टँड चार्टला होतो तेव्हा. मग मी फुल प्ले जेव्हा शो मध्ये आलो, शो मध्ये ना हिची माझी ओळख झाली. ज्या एका शोला त्यांच्या संस्थेने तो शो घेतला होता, तिथे मी कीबोर्ड प्लेअर, संगीत संयोजक. अगेन ना अनसर्टन आपली फील्ड आहे. आज पगार म्हणजे आज पैसे आहेत, उद्या नाही आहेत. आज शो चालू आहे म्हणून आज आहे, उद्या नाही. अशा मुलासोबत एक मुलगी म्हणून असं ना की आपलं फ्युचर रिस्क आहे तो इस्क आहे. तर काय बघितलं की नाही हाच मेन म्हणजे त्याचा स्वभाव खूप हे होता, केअरिंग होता तो. आधी आताही भरपूर केअरिंग आहे. म्हणजे माझ्या काही वेळा तो माझ्या आईची भूमिका बजावतो, वडिलांची भूमिका बजावतो. सो तेव्हापासून त्याचं ते होतं. आणि तो पॅशनेट खूप होता त्याच्या कामाच्या बाबतीत, हे मला कायम माहिती आहे अजूनपर्यंत. म्हणजे तो त्याच्याबद्दल काहीच कॉम्प्रोमाइज करत नाही, कुठलीच गोष्ट कॉम्प्रोमाइज करत नाही. तर त्याच्या पॅशन जी होती ना त्याला मी फॉलो केलेला आणि मला ट्रस्ट होता. आणि मी स्वतःही अर्निंग होती. तर माझं असं होतं की ठीक आहे मी आहेच ना, काही जरी झालं तरी माझा तर जे आहे ते माझं कन्फर्म्ड आहे. म्हणजे असं काही नाहीये की आपण अगदीच काहीच नाही करू शकणार आहोत. आणि ह्याचा तर हा इतका धडपड्या आहे ना, म्हणजे तेव्हाही तो खूप धडपडी होता या सगळ्या बाबतीत. धडपड्या म्हणण्यापेक्षा खूप असं कामाच्या बाबतीत इतकं तो अग्रेसिव्ह होता ना की तो काही गोष्ट ऐकायचा. त्यामुळे मला हे कॉन्फिडंट होता की ही म्हणजे माझं डिसिजन फेल नाही जाणार ह्या बाबतीत, कुठल्या बाबतीत. किंवा मला पैसा किंवा संसार कसा चालवायचा ह्याचं कधी टेन्शन येणार नाही. आणि बाकी त्याचा स्वभाव म्हणा, त्याचं सगळ्यांना समजून घेणं फॅमिलीच्या बाबतीत. आणि तो ज्या फॅमिलीत लहानाचा मोठा झालाय ना, ती फॅमिली एवढी सुंदर आहे ना की त्याला ते संस्कार त्याच्यावर आहेत सगळ्या गोष्टींचे, की आपण फिमेलशी कसं वागलं पाहिजे, तिला कसं ट्रीट केलं पाहिजे. त्याच्या घरात सुद्धा त्याच्या वहिनी, त्याच्या बहिणी, त्या एवढ्या सगळे इतकं एकत्र कुटुंब इतकं सुंदर आहे ना. आणि मी लाडका आहे सगळ्यांचा, म्हणजे बहिणींचा असून दे, वहिनींचा पण लाडका आहे तो. आणि ह्याच्यामुळे उलट मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला अशी फॅमिली मिळाली आहे की कुठल्याही क्षणाला, म्हणजे आतापर्यंत, म्हणजे मी सांगते मी आहे सातारा साईडची आणि हे लोक आहेत कोकणी, म्हणजे कोकण मालवण साईड. सो मला मोदक अजिबात बनवायला यायचे नाही, अजिबात. म्हणजे मी मोदक कधी बनवले पण नव्हते. आणि त्याच्या आधी 1-2दा इन्सिडेंट असेल तेव्हा मी खाल्ले असतील. ओके. म्हणजे मला काहीच त्याचा गंध माहिती नव्हता. मला घरामध्ये मला मोदक बनवायला माझ्या दिरांनी शिकवलं. आमच्या घरात सगळ्या पुरुषांना मोदक बनवता येतात. आणि सुबक त्याच्यात काही तुला असं वाटणारच नाही की हा बाईने बनवलं आणि हा पुरुषाने बनवलंय. किती छान. हो, सगळी फॅमिली आमचे वाल सोलणं हा प्रकार आमच्याकडे खूप असं म्हणजे एकदम अशी सभा असते, गणपतीचा टास्क असतो. सो म्हणजे असं प्रत्येकाने सांभाळून घेतलं प्रत्येक गोष्टीत. मला एकही म्हणजे इकडच्या जेवणाची काहीच गोष्टी माहिती, बेसिक माहिती आहे, हळद पडते, लाल मसाला पडतो, हे सगळं माहितीये. पण एक पद्धत असते ना प्रत्येक फोडणीची किंवा काय, ते सगळं मी इकडे शिकली. पण मला प्रत्येकाने त्या गोष्टीसाठी सांभाळून घेतलं, सगळ्यांनी शिकवलं. आणि अजूनपर्यंत 17 वर्ष आम्ही एकत्रच आहोत.
जॉईंट फॅमिली नाही असे म्हणजे हा कुठल्याही गोष्टीत कधी आम्हाला मागेच म्हणजे कोणाला आम्हाला एकमेकांना असं कधी मागेसर म्हणायची वेळ पण आली नाही. तसं याचे वहिन्या वगैरे आहेत ना, इतकं त्याच्यावर प्रेम करतात ना, कुठेही काही असेल तर अमीर पाहिजे. आम्ही लग्नाला गेलो, अमीर नाही आला, अमीर नाही आज, हे म्हणजे त्याच्या बाबतीत एवढं त्यांचं असं हे आहे ना बॉन्डिंग. अशा व्यक्तींचा ना हा स्वभाव काहीतरी घातक पण ठरतो, की यांना फसवणारे पण बरेच लोक असतात. नाही का फॅमिली नाही असं, पण नाही तेवढा तो खूप स्मार्ट आहे त्या बाबतीत. त्याला कोणी लवकर शेंडी नाही लावू शकत. पण आता अमीर हडकर एक नाव आहे, म्हणजे एक काय म्हणतात आपण त्याच्याकडे फार पॅशनेटली पण काही म्हणतात की मला त्याच्यासारखं व्हायचंय, किंवा जेव्हा हास्य जत्रेचे शोज येतात एखाद्या व्यक्ती उगाच वाजवत नाहीये, त्याचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे तिथे. आता या लेवलला आल्यानंतर असं कुठे जाणवलं की या मुलीशी लग्न नसतं केलं ना तर मी आयुष्यात हे मिस केलं असतं? नाही, अजूनपर्यंत ना मी तुला सांगू, लग्न करण्याचं डिसिजन माझं होतं. ती त्यात आली त्यानंतर. माझं तेच म्हणणं आहे की बघ, लग्न केलं हे ठरवलंच होतं मी की लग्न करायचं, सो मिस करण्याचा प्रश्न नव्हता. हा, पण एक गोष्ट सांगतो की कदाचित दुसरी कोण असली असती ना तर आय डोंट नो, मला माहित नाही की तिने मला कितपत समजून घेतलं असतं. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. सुरुवातीच्या काळात होतं ना, तुला काय सांगू, तिने माझ्या अकाउंटमध्ये 95 रुपये बघितलेले आहेत की वर्षा आज ना प्रॉब्लेम असा आहे, आणि मी तिला सगळं सांगतो. तिला अमीर हडकरच्या आयुष्यातला सगळ्या गोष्टी माहिती असतात. माझे पासवर्ड पण तिलाच माहिती आहे. मी तिला याचा पासवर्ड काय ग असं मी विचारतो. आणि मग त्याच्यामुळे काय होतं ना की दुसरी कोण असली असती ना कदाचित ती ना पळून गेली असती. मी तुला खरं सांगतो. त्याचं कारणच तसं की ना, एका सुखवस्तू, एका चांगल्या कुटुंबातून आलेली मुलगी, जिचा 2006 मध्ये 15, 20, 25 हजार रुपये जिला सॅलरी, म्हणजे ते लाख रुपयेच झाले तेव्हा ती बघते, आणि त्या मुलाबरोबर येणं एका चाळीमध्ये, की तिला कदाचित माहिती नसेल की ह्याच्या पुढचा प्रवास ह्याचा असणार आहे. आपण अनसर्टन जसं म्हटलं ना, कदाचित त्याच्याही खाली असलो असतो, पण तिची ती धमक होती तिच्यामध्ये, आणि ती आजही आहे. कदाचित ना तिच्यात, म्हणजे मी तुला लग्नानंतर मी सेव्हिंग शिकलो. त्याच्या अगोदर 2 महिन्यांनी नवीन फोन, 3 महिन्यांनी फोन. मग तुम्ही मला सांगितलं की अरे फोन, त्यांनी खूप माझं आहे ना बदललं आयुष्य. जर वेगळी कोण मुलगी असेल तर ती म्हणाली मला पण एक आणि तू पण घे, आपण दोघंही मजा करू, तर कदाचित ती वेगळ्या गोष्टी घडल्या असत्या. आता त्या नाही आहेत. तिच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी माझ्या ना म्हणजे स्थिर स्थावर आहेत आजच्या घडीला. पण आणि कारण सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, कुटुंब जपणं आहे ना हे तिला खूप चांगलं घेतं. कारण का आपला जॉबच असं आहे की आपण नसतो प्रत्येक वेळी कुटुंबात, पण तिच्यामुळे मी असतो कुटुंबात. ती प्रत्येक वेळी काही नाही तर ती व्हिडिओ कॉल तरी करेल आणि त्यात मला इनकॉर्पोरेट करेल की अरे वहिनी आले, वहिनीला त्याशी बोलायचं आहे. तुला काय सांगू, माझा एक सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे, मला ना नावं लक्षात राहत नाही. ओके, हा तू म्हणजे मी असा लाज येण्याचे प्रसंग असतात माझ्यावर कधीतरी. आता ना खूप लोकांशी ना माझ्याशी बोलायचं असतं, खूप लोकांना कुटुंबातलं हे ते, आणि मी पण हा कसं आहेस मग काय असं मी बोलतो. आणि मग असं मी इकडे तिकडे बघायला लागलो, तिला कळतं, ती तुला मेसेज करते, तो आत्याचा मुलगा, त्याचं नाव संतोष आहे. मग मी ना थोड्या वेळाने बरं संतोष मी काय म्हणतो हे खूप राहतं. आणि तिला हे सगळं पाठ आहे की आता हा विसरलाय, हा इकडे तिकडे बघतोय, म्हणजे ना असं खूप वेळा होतं माझ्याकडनं. त्याच्यामुळे इतका 17 वर्ष इतके एकमेकांसोबत राहिल्यानंतर चेहरेपट्टी पण सारखी होऊ लागते, म्हणजे स्वभाव पण सारखे, आपण दिसू पण सारखे लागतो. आता जर मी विचारलं की एक आवडती सवय आणि नावडती सवय काय आहे, तर काय सांगा? ही सवय बदलायला हवी आणि एक सवय ती नाही बदलली तरीही चालेल. नाही, बदलायला हवी म्हणजे एक तर जेवण वेळेवर घेतलं पाहिजे आणि झोप, हे 2 मी कायम माझी कंप्लेंट आहे त्याच्या बाबतीत की हे तू 2 फक्त पाळ. मला बाकी तुझ्याकडून काही म्हणणं नाही, तू घरी ये नको येऊस, कुठेही राहा, काही माझं त्याच्याबद्दल म्हणणं नाहीये. आणि चांगल्या तर भयंकर सवयी आहेत त्याच्या, म्हणजे तो खूप ट्रान्सपरंट आहे. पहिली गोष्ट म्हणजे एक्स्ट्रीम, मी एवढी ट्रान्सपरंट नाहीये त्याच्याशी, पण तो माझ्याशी खूप ट्रान्सपरंट आहे. आणि ऑफ द रेकॉर्ड म्हणजे तो मला म्हणतो की ही ऍक्च्युली माझी बायको आहे पण हा माझा मित्र आहे, म्हणजे बाई वेशातला मित्र आहे माझा असं. त्याच्यामुळे त्याच्याबरोबर गप्पा तासन तास आम्ही एकमेकांशी गप्पा मारू शकतो, तासन तास आम्ही एका घरात गप्पाही राहू शकतो. म्हणजे भांडण नाही, पण असंच एका साईडला बसून स्पेस घेऊन तो त्याचं काहीतरी करेल, मी माझं काहीतरी करेन, पण ती सोबत लागते कायम.
की कुठे आहे, घरी पोहोचल्या त्याचा मला फोन, किंवा मी घरी पोहोचल्या माझा त्याला फोन असतो. तो जेव्हा जेव्हा घरी असतो तर मी ओकेजन घेऊन मी माझं सगळं आटपून घरी राहण्याचा प्रयत्न करते की मला जर आज मी वर्क फ्रॉम होम करते किंवा काही असं, तर मग ते आम्ही ऍडजस्ट करून असतो. ती आमची एकमेकांना सोबत हवी असते आणि तो मला पुरेपूर देतो. जेव्हा जेव्हा तो अवेलेबल असतो तो फक्त माझ्याबरोबरच असतो सगळ्या गोष्टी. मग आम्ही बऱ्याच सोशल गोष्टी बोलत असतो, पण ती सोबत असते किंवा ती गप्पांचा एक आमचं सेशन मस्त चालू असतो, मग त्याच्यात वेळेचं भान नसतं. सेम प्रश्न. बघ, तिच्या 2 गोष्टी आहेत ज्या तिने बदलायलाच हव्या. त्यातली पहिली गोष्ट, तिचा ना थोडं मेडिकल हे आहे, तिला त्रास असतो. म्हणजे आत्ता पण जेव्हा मी US ला होतो ना, मी जेव्हा US ला होतो तेव्हा ती जसलोकला ॲडमिट होती आणि मी तिथून शो संपल्यानंतर, कारण ते रात्र आणि दिवस ना, मग मी तिथून डॉक्टरांशी बोलायचो, तिच्याशी बोलायचो. आणि तर मी माझं असं म्हणणं असतं ना की तू काय करतेस की एक्स्ट्रीम लेवलला होईपर्यंत आहे ना, ऍडमिट होईपर्यंत तिथून परत रिफिलिंग करून येणार. म्हणजे माझे काही मित्र होते वरच्या रिफिलिंगला गेले ना आता, मग तिथून येईल ती पुन्हा. आता गंमत अशी होते की मी कोणालाही सांगू शकत नाही की वर्षा, कारण का तिचे ते सोशल मीडियावरचे फोटो बघून लोकांना वाटत नाही आजारी आहे म्हणून. हा बोलले फसवतो आपल्याला ना, असं होऊ शकतं. तर माझं असं तिचं नेहमी मी सांगतो, मी काल पण तिला म्हणतो आजारी पडेपर्यंत डॉक्टर असं नको करू, रुटीन चेकअप करत जा की बाबा आता आपण कुठे आहोत ते. आणि दुसरी तिची वाईट सवय म्हणजे ना, वाईट म्हणजे मला ती अजिबात आवडत नाही, ती म्हणजे ना ती पॅनिक होते. ओके. ही सवय मी ना खूप म्हणजे एकदम चिल. म्हणजे मी तुला सांगू, आत्ता पण येताना सकाळी ती मला माहिती आहे की 12 वाजता पोचायचं आहे अंधेरी, ते तिने 9 वाजल्यापासून 9:30 झाली, चल 9:30. आणि मी आरामात, मग मी माझं असं आहे की वेळ आपण दिली आहे ना प्रत्येकाच्या वेळात. जसं आधीला पण मी वेळ दिलेली, किंवा मी म्हटलं ही जी वेळ आहे ती पाळली पाहिजे ना. कोणतरी आपल्यासाठी थांबलंय किंवा कोणाला तरी पॅनिक होते आणि ते दिसतं चेहऱ्यावर. तुम्हाला पण थोड्या वेळाने दिसेल जर काही घडलं ना तिच्या बाबतीत. आणि मला आता काय झालंय, 16 वर्ष ही खूप मोठी गोष्ट. म्हणजे ना मला तिच्या बघून कळतं यार गडबड झाली आहे काहीतरी. मी अरे माझ्या घरात पाऊल ठेवलं ना का मला कळतं काहीतरी हात बी नसलंय, काय झालंय तुम्ही मी विचारत नाही. मला माहिती आता विचारलं तर काहीतरी स्फोट होईल, मग ती रडायलाच लागेल. मी जाऊन दे. मग मला तासाभराने अंदाज येतो, तुला माहिती आहे तिने ना असंच केलं रे. आणि हां मग ओके ना, उद्या होईल ते ओके. पण ते तिला ते पॅनिक होणं आहे ना, हे तिच्यासाठी खूप म्हणजे ते प्रकृतीला पण ते घातकच नाही सगळ्या गोष्टी. पॅनिक होऊ नये माणसाने, माझ्यासारखं राहावं चिल. ती म्हणते मला नाही राहता येत तुझ्यासारखं, मला ते झालंच पाहिजे. आणि त्याच्यात मग ती उलटच बोलेल कोणाला, मग समोरचा दुखावतो है की नाही. म्हणजे हिचे सगळे भाऊ बहीण ह्या सगळ्या गँग आहेत ना, हे तिच्याशी घाबरतात बोलायला. ते वाया मग जातात सगळं करतात, चिजूना सांगतात, मग ते पोचेल तिच्यापर्यंत असं. मग मी त्यांना बोलतो पण, अरे तुम्ही लोकांनी फसवलं मला, तेव्हा त्या गोष्टी सांगितल्या असतात ना. चांगली गोष्ट पण सांग, जी आवडणारी गोष्ट मी तुला सांगू ना की बायको असावी तर अशी. बस एका वाक्यात सगळं. पण आता गुढीपाडवा आहे आणि मी मगाशी असं सांगितलेलं की एक उखाणा घ्यावा लागतो ना नवरा बायकोंना. सो सुरुवात कोण करते? तीच घेईल, आमिर घेईल. बघ ह्याला म्हणतात बॉन्डिंग. ओके, सुरुवात कोण वर्षा छान. मी काय ती घेणार, बाजीत बाजी मेथीची वरच्या माझ्या प्रीतीची म्हणून. नको आपण वेगळ्या घेऊया. हा ना, मग मला वेळ दे थोडा, मी काहीतरी बनवतो. चालेल, मला पण आठवायला हवं. आठव तेच किंचित सिंचित वगैरे ते नको, ते माझ्या पाठ झालं 16 वर्षात. हा म्हणजे जेव्हा जेव्हा हा ते किंचित संचितच येतं. हा ते ऐकू आधी. अरे थोडी ना महाराष्ट्राला पण कोणाला नसेल राहिलं असेल त्यांचं तर ते होऊन जाईल. ते सांग ते संचित किंचित. बरं हे संचित किंचित ना ती सगळ्या बहिणीला पण सांगते, हेच घ्या. मला कळत नाही ते काय तू लिहिलंयस की सगळ्यांकडे तुला ते पोचवायचंय. आता ते आठवतं तर तेच घेतलं जातं. ते पण सांग पण ते अख्ख्या नाही आता नाही सांगणार आहे मी, आता दुसरा विचार करते, थांब जरा. अरे पण ते सांगतं हा किंचित संचित, तेवढं मला लक्षात राहिलं. तू सांग. तू नाही आता तर मला येणारच नाही, आता कॉन्शियस झाली. महाराष्ट्रात असं कोणतंही गाव नाही जिथे अमीर हडकरांचं नाव नाही. हे काय नाव होतं? हो क्या बात आहे यार, माझं असं कोणतं गाव नाही अमिर हडकरांचं नाव नाही.
वा वा. महाराष्ट्राची हास्य जत्रा. हा, येत नाही. नाही मी तेवढंच तेवढंच काय आता तू घे. मग काय महाराष्ट्रात असं गाव नाही तिथे वर्षा हडकरचं नाव नाही असं नाही बोलू शकत. नाही बोलू शकत मी, नाहीच आहे या फील्ड मधली. बघ तुम्ही काहीतरी घेतो थोडं जाता जाता. हा, जाता जाता एक उखाणा होईलच. पण आता एक गँग आहे हास्य जत्रेची जी फार फन लव्हिंग आहे किंवा फार मज्जा करतात. इथे जेव्हा एंट्री झाली तेव्हा कशी झाली, म्हणजे कशी ओळख करून दिली आणि कशी एंट्री झाली आणि आता बॉन्डिंग कसं आहे सगळ्यांसोबत? माझं की हिचं? अरे माझ्यापेक्षा हिचंच आहे बॉन्डिंग. काही शपथ सांगतो माझ्यापेक्षा हिचं बॉन्डिंग. ऍक्च्युली सोशल मीडिया पाहिलेलं म्हटलं अरे बघितलं ना तू. हा, हिचंच आहे सगळं ते. म्हणजे मी तिथे कामाला ठेवलंय का वाटतं हिनी. यार माया नवऱ्याला पण घ्या ना इथे, यार हा पण चांगला वादक आहे. एवढं बॉन्डिंग आहे त्यांचं म्हणजे त्या खूपच गोड आहेत सगळ्या जणी माझ्याशी, आणि मला पूर्वीपासूनच त्या माझ्यावर खूप प्रेम करतात. सगळ्याच जणी करतात. अगदी काही झालं, फोन आजारी असेल काही असेल तर त्यांचे फोन येतात आणि असं रॅन्डमली त्यांना माझी आठवण येते. म्हणजे बेसिकली रसिका, चेतना, वनिता ह्यांना रॅन्डमली माझी आठवण येते की मग हाय अगं कुठे आहेस तू, कशी आहेस तू वगैरे असं. ते असं त्यांचं माझं खूप असतं. आणि आम्ही कोविडमध्ये एकत्र होतो दमणला, जेव्हा ह्यांचं शो होता तिकडे दमणला शूट होतं, तेव्हा मीही माझ्या तब्येतीमुळे मला इथे एकटीला मी राहू शकत नव्हती, त्यामुळे मी यांच्यावरच गेलेली. तर त्या दरम्यान तर तो बॉन्ड जास्त स्ट्रॉंग झाला. नमाला मी पूर्वीपासून ओळखते, त्यामुळे नमा पण माझी छान मैत्रीण आहे आणि ती खूप गोड आहे. ह्या सगळ्या गोष्टी आमचं असं मस्त एक खूप छान असं त्याच्यामध्ये हा नसतो. मी नाहीच आहे ना. मी तुला काय सांगितलं, मला तिथे हिनी कामाला ठेवलं का जातो मी. विशाखाताई म्हणा किंवा सगळे प्रत्येक जण, सुप्रिया पठारे आहेत ना, त्या आता म्हणजे आईच्या वरची स्टेप आहे ती. हा, म्हणजे आम्ही जेव्हा अमेरिकेत होता आणि मी हॉस्पिटलाइज्ड होती, त्याच्यानंतर मी घरी आली तर त्या बाईने मला एक रात्र माझ्या घरी काढून दिली नाही. ती मला तशीच बॅग पॅक करून तिने स्वतःच्या घरी घेऊन गेली. तिथे मी 8 दिवस राहिली तिच्या बरोबर आणि बेडवरून खालीही त्या बाईने मला उतरून दिलं नाही. असं तिने माझी म्हणजे मुलीपेक्षा पण जास्त तिच्याबरोबर तिचं मिस्टर म्हणजे बाबा 2 मुलं, ती सुद्धा अगदी खाली पण चहा आणून देऊ, कॉफी आणून देऊ, दरवाजा बंद करू, तुला डिस्टर्ब तर नाही होत आहे, झोपतेस, उठलीस. सुप्रियाताई ना खूप म्हणजे खूपच आहेत. सगळ्यांचाच अनुभव असेल. पण माझं कसं माहिती ना, माझं आणि तिचं म्हणजे आई आणि मुलगा कसं असतं ना, तसं नातं आहे आमच्या दोघांचं. म्हणजे ती मला हक्कानी फोन करून शिव्या पण घालू शकते, ती सगळं करू शकते माझ्यासोबत. आणि मी पण काही प्रॉब्लेम असेल मोठा तर मी तिच्याबरोबर शेअर करतो. त्यातून तिला जेवढं शक्य होईल ना तेवढं. तिला ना एक तिचा खूप चांगला आणि वाईट दोन्ही गुण तिचा एकच आहे की तिला ना लोकांना मदत करायची असते. एक्झॅक्टली. हे म्हणजे सुप्रियाताई काय आहे तर सुप्रियाताई म्हणजे काय माहिती, 24 आवर्स आपला तो सेंटर असतो बघ, हेल्पिंग सेंटर, हेल्पलाईन असते ना, तसा तिचा नंबर आहे, तो फिरवायचा. तिच्याकडनं होणार नसेल ना तरी ती कुठून तरी होणार, याची शाश्वती असते. आणि ती इमोशनल सपोर्ट पण तिचा खूप आहे. म्हणजे खूप ती अशीही मला 2 दिवसात फोन करणार, काय बाई कशी आहेस, असा तिचा व्हिडिओ कॉल असणार. फोन नाही उचलला की लगेच व्हिडिओ कॉल की बरी आहे, हिला ताप तर नाही, हे नाही, मी येऊ घरी वगैरे असं. म्हणजे घरी येऊन ती माझ्यासाठी सगळं करूही शकते. पण मलाच खूप ऑकवर्ड वाटतं की एक सेलिब्रिटी येऊन माझ्या घरात जेवण बनवेल किंवा काही, पण तिची तीही तयारी असते. हॉस्पिटललाही ती आली तिथे पण ती जायला तयार नव्हती. म्हटलं ताई तुझा मी आहे ठीक आहे, म्हणजे माझं काय एवढं हे नाहीये. मग इथे तिने मला घरी तर एकटीला राहूनच दिलं नाही, हा नव्हता म्हणून. तिने मला जे जबरदस्ती म्हणजे सगळं, आणि तिने जर एकदा बोलली ती गोष्ट आपण ऐकलीच पाहिजे. ते कंपल्शन आहे. यू डोंट हॅव एनिथिंग. हक्काचं प्रेम, हक्काचं प्रेम आहे तिचं. त्याच्याबद्दल तुम्ही म्हणजे पुढे तुम्ही काय नाही होई म्हणूच शकत नाही तिला. ती मस्त. पण आता एक वेगळा आपण सेगमेंट करतोय, हाऊ वेल डू यू गाईज नो इच अदर. ओके, सो इथे तुम्ही जिंकणारच आहात एवढ्या गप्पांवरून मला कळलंय की मला तुम्हाला सांगायचंय की लग्नाची तारीख काय त्याला विचारलं तर तिने उत्तर दिलं. हा, तर नंतर काय सांगितलं तू, मी जे बोलेल त्याला तू हो बोलत जा. काय कोण आलं होतं लग्नात आपल्या, कोणाला पत्रिका माहिती आहे. ओके, सो सुरू करूयात. एकदम बेसिक पासून करूया आपण. हा, ठीक आहे. शाळेचं नाव काय? आम्हीच्या शाळेचं कुठलं किंग, राजे शिवाजी ना? नाही, असे बघताय माझ्याकडे जसं काही आठवत, मला आठवतच नाही शाळेचं. तू विचार मला हे शाळेचं मी सांगू शकतो. ह्याला माहिती आहे. शाळेचं नाव काय? सिम्पल, बेसिक पासून सुरुवात. हो ना. सोशल लीग परेल. बरोबर आहे. शारदाश्रम. शारदाश्रम
ओके. मी का कन्फ्युज विसरलीस नाही का? किंग जॉर्ज मी आणि एवढ्या शाळा नाही बदलल्या आयुष्यात, एकच होतो. अरे मी कन्फ्युज झाली त्या शाळेच्या नावात. ओके. वडिलांना जेव्हा भेटायला आली ती तारीख. माझ्या वडिलांना भेटायला आली ती तारीख नाही लक्षात, सण लक्षात आहे. हा, सण सगळ्याच्या लक्षात आहे कारण का ज्या दिवशी मी ती गुढी उभारली, तो लोटा जो माझ्या कपाळात पडणार होता तो तिथे लावून आलो, तो पाडवा लक्षात आहे. आडवा नाही झालो त्या दिवशी. तारीख कठीण आहे. पहिल्यांदा एकमेकांना दिलं ते गिफ्ट. पहिल्यांदा एकमेकांना दिलेलं ते गिफ्ट. मी सांगू की याने सांगायचं? मी सांगू शकतो, माझ्या लक्षात आहे. हा. बनारसी साडी आणलेली त्याने लखनौवरून, ओके. आणि ती आम्ही माझ्या एंगेजमेंटसाठी, हा हा. ती मी माझ्या एंगेजमेंटला घातलेली. सो आता ती हे ते मी माझं दिलेलं तुला लक्षात आहे म्हणजे असं? हा ऑब्विसली त्यांनी मलाच विचारलं. अच्छा. आणि त्यांनी दिलेलं तिने मला शर्ट दिलं होतं एक, पहिलं gift. पहिलं गिफ्ट. आणि मी त्याचं हे म्हणतो पोलोची शर्ट यायची तेव्हा. हो हो. आणि ना ब्रँडेड गोष्टी घालायच्या आहेत ना, तेव्हा आमची ऐपतच नव्हती. ब्रँडेड गोष्टी आम्ही बघायचो पण नाही. पहिली गोष्ट, आमचं मॉल कुठचं, फॅशन स्ट्रीट. आयुष्य आपलं फॅशन स्ट्रीट. फॅशन स्ट्रीट हा. आणि तिने मला ना पोलोचा शर्ट, तो पोलोचा शर्ट आत्ता 2-3 वर्षापूर्वी आहे ना, तेव्हा मी तो टाकला, तो ठेवून दिला होता मी. भले तो घालायचा नाही, तो आयुष्यात एक स्वतःचा नव्हतं ना, आपण एक पोलोचा शर्ट येतो, असा घोडा असतो तिथे, तो मिरवायचो मी. लग्नानंतर पहिल्यांदा फिरायला गेलेली ही जागा. मी सांगू? गोवा. गोवाचा माझा आहे ना विजा आहे. मी 40-50 त्याच्यानंतर आम्ही 17 वर्ष त्याचा विजाच काढून ठेवलाय. आणि गोव्याला गेल्याच्या पण अशा अशा आठवणी आहेत ना. तुला एक गंमत सांगतो, म्हणजे सी बिंग अ मिडल क्लास ना, आपल्यावर काही संस्कार आहेत की 5 स्टार मध्ये गेल्यावर ना तिकडच्या रेस्टॉरंटला जेवायचं नाही, ते महाग असतं, हे आपल्याला माहिती आहे. आपण बाहेर जाऊन जेवतो. आम्ही बाहेर जाऊन जेवतो. ही स्टँडचार्टला ना, त्याच्यामुळे हिचं क्लब महिंद्राला हे होतं का मेंबरशिप. ओके ओके. हा हा हा. तर क्लब महिंद्रा, अरे चला आपण महिंद्रा आणि महिंद्रामध्ये नाही गेलो कधी, क्लब महिंद्रामध्ये जाणार आपण. ती मला बोलली माझं हे आता आपण क्लब महिंद्राला गेलो. अगं हॉटेल मी बघितलं ना, तर ना मी तशा हॉटेल्समध्ये फक्त शोज करायला जायचो की रात्री पॅकअप झालं आणि आम्हाला माहिती असायचं की खूप महाग आणि अशा सगळ्या गोष्टी आपल्यावर तो आहेच, तो प्रश्नच नाही. तर क्लब महिंद्राला गेलो पहिल्या दिवशी ना, फर्स्ट डे, मी व्हेरी फर्स्ट डे. तेव्हा ना एक तो आपण आत गेल्यानंतर ना, आपण आतले होतो, त्या माहोलचे होतो, आपोआप त्या येतं सगळं. जसं असं म्हणतो ना आपण की एखाद्या कॅरेक्टरचं वस्त्र परिधान केले की आपण थोडंसं तो कॅरेक्टर आपल्याला भिनतं ना, तसं माझ्या थोडीशी श्रीमंती भिनली ग आतमध्ये गेलं. आणि 10व्या मिनिटाला उतरवली. मी ना कोल्ड्रिंक बोललो, मी कोल्ड्रिंक मागवतो. ती बोलली अरे ऑर्डर कर. मी ऑर्डर केला, एक थम्सअप. आणि बिल बघितलं ना, मी बोललो याने क्रेटचं बिल लावलं. क्रेट 550 का 600 रुपये एक कोल्ड्रिंक. मी बोललो हे काय? मी घाबरलो. मी म्हटलं यार, ती माझी पहिली आठवण ना, म्हणजे. आणि तुला मी सांगू ती का आठवण आहे ना, त्यावेळी मी काय बघत होतो तुला सांगतो. मला अजूनही आठवण आहे. मी ना ते डान्स इंडिया ना, त्यातनं ऑडिशन्स चालू होत्या. आणि धर्मेश येलांडे ना, धर्मेश येलांडेचं ऑडिशन मी बघत होतो. आणि ये धर्मेश सर के पास से काम आहे, ये धर्मेश. आणि मग तो एका पॉइंटला येऊन बोलतो माई धर्मेश. तो तिथे मी बघत होतो. आणि तेव्हा तो थम्सअप 600 रुपयाचा त्या धर्मेशकडनं कधीतरी घेईन मी तो. पण त्या लक्षात आलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या. आणि तू एवढी मोठी ती प्रॉपर्टी. आणि त्यानंतर मी आता खुद के पैसे से भी जाके आहे उधर. किती मस्त. हो, एक ते अचीव करणं गरजेचं आहे. पण आता एक पुढचा प्रश्न की एक असा पदार्थ की त्या रात्री झोपेतून उठूनही असं उठवलं ना, वर्षा हा पदार्थ आणलाय तरी खाऊ शकतो, असा एक पदार्थ. आईस्क्रीम. सेम. आमिर पण आईस्क्रीम, आम्ही दोघेही आईस्क्रीम लवर आहोत. कधी म्हणजे एनी पॉइंट ऑफ टाइम. मी 2:45 वाजता शो लवर येतो आणि आईस्क्रीम घेऊन येतो. आणि त्याला जेवण नको असेल, फक्त आईस्क्रीम जरी दिलं तरी तो आईस्क्रीम खाऊन झोपू शकतो. आणि आम्ही अर्धा किलो बोलता. एक तर काय असतं ना, 2:30 वाजता येऊन दे, मी 2:45 वाजता येऊन दे, मला तिला सगळं सांगायचं असतं आज काय घडलं. कारण उद्या माझ्या आयुष्यात परत वेगळं घडतं ना, मग ते कालचं राहून जातं. मग ते तिला सगळं कंपल्सरी ऐकावं लागतं. त्यासाठी जागी असते मी केलेली कंपोजिशन असते ना, ती पहिली मी तिला ऐकवतो, बघ कशी वाटते.
बरं ते रात्री 4-3 वाजता 3 वाजता पण जरा बघ सुचलं एक आणि तो ट्रॅक बनवलाय. आता ते नाही झोप मजा नाही येत. तो माझा तो पहिला प्रेक्षक पण आहे. त्यामुळे हिला 3 वाजता 2:30 वाजता रात्री अपरात्री कधीही ती माझ्यासाठी ना असे. म्हणून मी म्हटलं ना की बायको असावी तर अशी. अगदीच. वॉर्डरोब मध्ये कोणत्या रंगाचे कपडे सगळ्यात जास्त असते? हिच्या स्काय ब्ल्यू म्हणजे ब्लू शेड जास्त आहेत माझे. ओके. आणि सेम वॉर्डरोबच नाहीये माझा, सगळं हिने अडवून ठेवलंय. काही बोलशील आमिर आता तू? जिथून उघडून तिथे काहीतरी पडतो डोक्यात. अत्यंत गरीब नवरा असा पोर्ट्रेट झालेला आहे की ज्याला खूप सहन केलंय बिचाराने. बघ आता एका वॉर्ड मध्ये छोटेसे कपडे असतात ना, रोम नाही. काहीही बोलू नकोस आमिर प्लीज उगाचच. पण शॉपिंगच्या बाबतीत किती आहे? म्हणजे शॉपिंग आम्हा दोघांनाही भयंकर आवडते. त्याला माझी शॉपिंग करायलाही खूप आवडते. माझे सगळे कपडे, साड्या, ड्रेसेस, चपला सगळं आम्ही शॉप करतो. जिथे जाईल तिथून शॉपिंग करून येतो. आणि त्याला सगळ्या गोष्टी म्हणजे चपलांपासून सगळ्या गोष्टींची शॉपिंग त्याला करायला स्वतःला खूप आवडते. आणि अजूनपर्यंत असं नाही झालं की मी त्याने आणलंय मला काही कधीच नाही. चप्पल एनिथिंग, काही टी शर्ट बिशर्ट एनिथिंग म्हणजे बरंच मी त्यानेच आणलेले कपडे ऍक्च्युली वापरते. त्यानेच आणलेल्या साड्या घालते. हार्डली 17 वर्षात मी घेतलेल्या 2 किंवा 3 साड्या असतील ज्या मी स्वतः घेतलेत. ओके. त्याच्यामुळे नवरा असावा तर असा असं पण बोला. ऑब्व्हियसली नवरा असाच असावा. पण उखाणा सुचलाय का? नाही ग, अजून आपण बोलतोच आहे ना, काहीतरी करूया. पण आता म्हणजे गुढीपाडवा आहे तर बायकोसाठी एक गाणं झालंच पाहिजे ना. गाणं माझंच गाणं गातो मी. हो. हे मी ठेवणार आहे. चल, वर्षासाठी एक गाणं माझंच कंपोजिशन आहे. पुणे माया बिहार नावाची फिल्म होती, त्यात मी ते गाणं केलं होतं आणि मिरची अवॉर्ड ते नॉमिनेशनला पण होतं. सो ते गाणं. प्रेम म्हणजे प्रेम असतं 2.5 अक्षरांचं नाव. प्रेम असतो श्वास ज्यांचा त्या वेड्यांचा गाव. प्रेम म्हणजे प्रेम असतं 2.5 अक्षरांचं नाव. प्रेम असतो श्वास ज्यांचा त्या वेड्यांचा गाव. खूप छान. प्लीज काय वाजवा. पण आता गुढीपाडवा आहे. एक शेवटी जाता जाता आपण फार संकल्प करतो. नवीन वर्ष आहे मराठी माणसाचं. एक प्रॉमिस करायचं असेल आज एकमेकांना की या वर्षापासून मी ही गोष्ट टाळेन किंवा मी ही गोष्ट करणार नाही, तर काय प्रॉमिस कराल आज एकमेकांना? मी ना टाळीन किंवा हे म्हणण्यापेक्षा ना तिच्या डोक्यात एक गोष्ट आहे. तर मी असं म्हणेन की चला तुम्ही सगळ्या महाराष्ट्र समोर आहे, तुम्ही सांगतो तिला एक मोठं घर घ्यायचं आहे. आणि मी तिला प्रॉमिस करतो की पुढचा गुढी मी त्या घरात उभारीन. अगदीच. आणि माझ्या घराची गोष्ट हा मज्जाचा सेगमेंट आपण नक्की करू. पुढची गुढी मी माझ्या मोठ्या घरात उभारीन. छान प्रॉमिस आहे. सेम काय एक प्रॉमिस करायचं असेल किंवा एक संकल्प की मी हे करेन या वर्षीपासून, काय सांगा? काय आता त्याने जे माझे ड्रॉबॅक सांगितले त्याच्यात मी थोडंसं इम्प्रुव्हमेंट आणेन. कन्फर्म पाहिजे. मी त्याच्यात इम्प्रुव्हमेंट आणेन. हेल्थ रिलेटेड गोष्टींना इग्नोर नाही करणार असं तो म्हणालाय त्याप्रमाणे. आणि तो जे घर मला देणार आहे त्या घराला घर पण आणण्याचं काम मी करेन. म्हणजे मला या इंटरव्ह्यू मधून एक तर कळले की नवरा असावा तर असा, बायको अशी आणि जोडपं असावं तर असं. खरोखर. आणि काय म्हणतात की हा पाडवा काय डिमांड करणार आहे नवऱ्याकडे की बायको? अगं खूप दिले त्याने मला. तो तांब्या घाल डोक्यात माझ्या आता तिथून काढ. आणि नाही तसंच ऑन अ सिरियस नोट त्याने मला खूप दिलंय. भयंकर. प्रत्येक पाडवा, प्रत्येक दसरा, प्रत्येक दिवाळी पाडवा, लक्ष्मीपूजन,
व्हॅलेंटाईन डे, हे सगळं माझ्याकडे दरवर्षीचा रेकॉर्ड असतो. काही ना काहीतरी येतच. पण एक असतं ना की इतकी छान मुलगी आयुष्यात आली, मला हिला नाराज नाही करायचं, मी हिच्यासाठी सगळं करू शकतो. एक कॉन्स्टंट असतं माइंडमध्ये असतं ना. आणि त्यात काय माहिती ना की बऱ्याचदा बघ आपण ना घरातल्या मोठ्या मोठ्या सण असतात तर आपण नसतो तिथे, तेव्हा ना ती तिथे असते आणि ती माझी बाजू तर सांभाळते, स्वतःची बाजू सांभाळते, त्या अख्ख्या घराला सांभाळते. तर अशा मुलीसाठी यार आपण खुश तर बनताय. अगदीच अगदीच अगदीच. आणि अगदीच नजर न लागा. म्हणजे मी तुला मी सांग म्हणजे आय डोंट नो संपलं आपण ते, पण तुला मी गंमत सांगतो की तिला ना नटायला प्रचंड आवडतं. तू बघ कधीही, आता नाही कधीही बघ, ते मी कालपासून ऐक. हा तर तिच्या आतमध्ये ना एक कॉर्पोरेट स्त्री आहे जी बँकिंग सेक्टरमध्ये एका मोठ्या लेवलला मोठ्या पोस्टची मॅनेजर आहे. ती SME क्रेडिट सांभाळते. पण कधीही ती कुटुंबात काम म्हणजे कुटुंबातील व्यक्तींबरोबर असताना किंवा तिच्यातली ना ती कॉर्पोरेट स्त्री कधीच बाहेर येत नाही. हे तिचं खूप मोठेपण आहे. मी बऱ्याचदा अशा गोष्टी बघितल्या आहेत की ना अनवदनाने किंवा अचानक बायका उगाच इंग्लिश बोलतील किंवा हे बोलतील, त्या गोष्टी. तिचं इंग्लिश मला भीती वाटते कधीतरी. तिच्या घरात जेव्हा तिच्या, कारण काय ना कोरोनाच्या काळात हे लोक जेव्हा घरातून काम करत होते ना, तर मला सतत असं ना इंग्लंडमध्ये असल्याचा फील यायचा माझ्या घरात उगाच. आयुष्य मी खोटं बोलणार नाही. मी बोललो काय आपल्या घरात आहे. तर पण ह्या सगळ्या गोष्टी ना तिच्या कुटुंबात ती कधीच वाटणार नाही की यार ती एक कॉर्पोरेट लेवलची एक मोठी स्त्री आपल्याला तो आवडते म्हणून. इव्हन मला पण किंवा माझ्या मित्रांसोबत माझे मित्र पण तिला मेसेज करत असतात. म्हणजे इतकं त्यांचं माझ्या बाबतीत प्रेम आहे ना प्रत्येकाचं. म्हणजे हा जर बिझी असेल ना तर ते हॉस्पिटल ह्याच्या पूर्वी जेव्हा माझं हॉस्पिटलायझेशन वगैरे कधी असायचं ना, तर अर्धे अधिक मित्र ह्याचे ते माझ्यासाठी येऊन थांबायचे. थांब मी येईपर्यंत, शूटिंग संपेपर्यंत आम्ही थांबतो. आणि असे ते थांबले आहेत. घरी काही गरज लागली, मला कुठे घेऊन जायचं असेल, काय करायचं असेल, तर त्यांचा एक फोन केला आणि ते एक बिल्डिंग खाली हजर. अशी आमची बॉन्डिंग आहे. प्रत्येक मित्रमैत्रिणीशी अशी बॉन्डिंग आहे. मित्रच नाहीत, मैत्रिणीही त्याच्यात अशाच आहेत. माझे मित्र मैत्रिणी कमी आहेत, म्हणजे त्याचेच मित्र माझे मित्र आहेत आता हल्ली. आमचा ग्रुप एकच आहे आता कॉमन, कारण मी माझ्यामध्ये तेवढा वेळ देऊ शकत नाही. तर माझे आणि त्या ग्रुपची ऍडमिन असते आणि हो त्या ग्रुपची ऍडमिन मी असते. पण हे सगळं मी जेव्हा ऐकते ना तेव्हा कसं असतं की माणसं चांगली भेटतात आपल्याला, ती टिकवणं फार इम्पॉर्टंट असतं. ते तुम्ही छान केले, तुम्ही जोडलेत माणसं छान, म्हणून ती एक म्हणजे आमच्या आयुष्यातून माणसं वजा खूप कमी होतात. हो झालीच नाहीच, म्हणजे नाहीच झाली आहेत. काही ना काही अंतर झालं असेल तरी पण ते जर त्या काही कालावधीनंतर परत जर भेटले ना, परत आम्ही त्याच मुवमेंटला सुरू करू शकतो, त्याच एनर्जी. त्याच एनर्जीने. पण एवढी माणसं जोडली गेल्यात ना, कुठल्याही मुवमेंटला मी किती जणांना भेटलो तर प्रत्येक जण आमचं त्यांच्याबरोबर खूप, म्हणजे एका इन्सिडेंटला किंवा मी एका ट्रिपमध्ये जरी कोणाला भेटलो असू तर त्या माणसाशी आजही आमचं कनेक्शन आहे. असे बरेच आमच्या आहेत. आणि प्लस आमची फॅमिली, म्हणजे आमच्या फॅमिलीतल्या तू एक माणसाला भेटशील ना तर यू विल रिअलाइज. तू गणपती पिठोरीला आमच्याकडे ये, आमच्याकडे पिठोरी सण असते, खूप मोठा सण असतो पिठोरी. 75 ह्या वर्षीचं 76वं वर्ष पिठोरीचं, आणि गणपतीचं सुद्धा मुंबईत असते आमच्या घरी. तर तू येऊन बघ फक्त आमची फॅमिली कशी असते. आमचे उपवास आम्ही लेडीज सोडतो ना, तेव्हा आमचे दिय आम्हाला जेवायला वाढतात. आमच्याकडे घरात पद्धतच आहे की पुरुष जेवायला वाढणार तेव्हा बायका उपवास सोडणार. म्हणजे असं खूप छान असतं. काही असं बंधनं नाहीयेत कुठल्या गोष्टीची, किंवा तुम्ही असंच बोला तसंच बोला किंवा कसं काय वागायचं, अशा कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. म्हणजे ते भाऊ पण भावांपेक्षा जास्त माझे धीर आहेत, माझ्या वहिन्या बहिणींपेक्षा जास्त आहेत, माझ्या नंदाही तशाच आहेत. अक्षी जवळ घेऊन तापे घेतात भेटल्या. म्हणजे हे जेव्हा टेलिकास्ट होईल ना तेव्हा फार मजा येणार आहे, फार मजा. ऍटलीस्ट मला माझ्या फॅमिली तरी खूप मजा येईल. पण या सगळ्यामध्ये आपण त्या मुलाला थँक्यू म्हटलं पाहिजे, ज्याला ही नाही बोलली. हो त्यालाही मजा येईल रे, त्यालाही मजा येईल. जर त्यांनी वेळेवर बॅकफूटवर नसते गेले तर आज हा इंटरव्ह्यू नसता झाला. सो अख्खा हा इंटरव्ह्यू त्यांना समर्पित बाबा रे, इथूनच हा अख्खा इंटरव्ह्यू आपण त्यांना समर्पित करूया. नाही पण तिची पण डेअरिंग आहे, पण फिल्मची स्टोरी है ना. अगदीच. पण हा आपके साथ शादी नहीं कर सकती असं म्हणजे ना. क्यों? हाँ लेकिन क्यों? एक अलग था, उसको अभी है वो असं काहीतरी. पण थँक्यू सो मच रिअली. जर माझ्या डोक्यात
हे आलं नसतं, मला इतकी छान लव्ह स्टोरी ऐकायला नसती नक्की. मिळाली आणि इतकं छान कपल सोबत मी आज इंटरव्ह्यू नसता केला. आणि काय तुझ्यामुळे आम्ही पण थोडीशी नॉस्टॅल्जिक झालो. आम्हालाही बऱ्याचशा गोष्टी आमच्या म्हणजे आठवल्या आणि पहिल्यांदा तुझ्याबरोबर शेअर केल्या. ऍक्च्युली आम्ही एवढा कधी कोणाबरोबर शेअर नाही झालं म्हणजे जो फर्स्ट इंटरव्ह्यू होता ना तो माझा झाला होता, तो कदाचित फक्त आमच्या म्हणजे तेव्हा ना आमच्या बायकांना बोलवलं होतं की हे सगळे घरी कसे असतात, एवढासा तो छोटासा सेगमेंट होता. हा फारच मजा आली, म्हणजे मला स्वतःला खूप मजा आली. तिला माहित नाही आता, मलाही मजा आली ऑब्व्हियसली. तिला येणारच, कारण त्याच्याबरोबर असताना मला प्रत्येक ठिकाणी जायचं असतं, तो मला आणि त्याला प्रत्येक ठिकाणी मला न्यायचं असतं की काही असू दे, कोणा मित्राकडे जायचं असेल, काय करायचं असेल, पार्टी असेल, तू येतेस. म्हणजे मी गृहीतच असते कुठेही जायचं असेल तर. सो त्याच्यामुळे ते आता त्याच्यावर यायचं म्हटलं मलाही खूप मजा आली. म्हटलं चल बघूया एक वेगळा एक्सपिरियन्स. तू बोलतं केलंस तिला एवढं छान. नाही, मला काल सांगितलेलं हो ना, की मी खूप बोलते, त्यामुळे मला सांग काय बोलायचं. म्हणजे तू आत्ताच बघ ना, तू 2 वेळा आपल्याला थांबवलंस तरी आपण चालूच आहोत पुढे. चला आता ह्या नोटवर असं बोलणार तर ती आली परत. ही किती गंमत आहे ना. ये इतना सच नाही बोला. नाही, पण खरंच मला फार मजा आली. मला नेहमीच नवीन कपलची ना लव्ह स्टोरी जाणून घ्यायला फार इंटरेस्ट असतो, कारण का ते ऐकायला फार प्रेक्षकांना आवडतं. याला सगळेच ओळखतात, पण इतकी छान स्माइल घेऊन एखादा व्यक्ती इतका शो हँडल करतो, याच्या मागे कोणतरी स्ट्रॉंग व्यक्ती असेल घरी, जी घर सांभाळते आणि ती अख्खं सगळं स्वतःला सांभाळून त्याला सांगते की हा तू कर. सो हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि ती व्यक्ती जर इतकी छान असेल तर बायको असावी तर अशी, जी आमची टॅगलाईन झालेली आहे. हो हो हो, खरंच. सो थँक्यू सो मच. तुम्हाला कसं वाटलं हा इंटरव्ह्यू करून? मला मी म्हटलं ना, मला फार मज्जा आली. मला सुद्धा खूप मजा आली. मजा म्हणजे जे इंटरॅक्शन झालं त्याने ते बोलतं, म्हणजे तो जसं म्हणाला ना की आपण नॉस्टॅल्जिक झालो, तर ऍक्च्युली आम्हाला काही गोष्टी अशा रिकलेक्ट झाल्या आणि सांगताना नाही ही गोष्ट आधी सांगितली पाहिजे. पोलोचा शर्ट नाही तर कुठे आलं नसतं. हा, करेक्ट. पण हे खूप छान झालं. थँक्यू सो मच. तुम्ही इथे तुला थँक्यू फार की तू आम्हाला बोलवलंस आणि आम्हाला थोडंसं शेअर करायला, म्हणजे वापस पण तुम्हाला हा इंटरव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जागल अंकिता या सुंदर जोडप्यासोबत घेते तुमचा निरोप. बाय बाय. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.